चर्चा काय सध्या काय असते, राजकारण एक राजकारण, दुसरं काय सध्या प्रेडच टीव्ही सगळेजण येत आहेत, तेच काय सगळेच येतात, सगळ्या पक्षाचे आहेत, सगळे येत आहेत, भेटत आहेत. मला राजकारणापेक्षा आरक्षण महत्त्वाचं आहे. गोरगरिबांसाठी माझ्या समाजाला आरक्षण पाहिजे, ही माझ्यासाठी ते सगळ्यात मोठं माझं ध्येय. काय असतं बघा, पिचल्याला गोरगरीब दुःखात असणारा, लेकरा बाळांचा आक्रोश असणारा हा गरीब मराठा समाज, यांना आरक्षणाची खूप आवश्यकता. आणि सत्तेत कोणीही आलं तरी मला आणि माझ्या समाजाला लढावंच लागणार. त्यामुळे आम्ही आमचे सामूहिक आमरण उपोषणाची तयारी करतोय. घराघरातून येऊन एकदाचा तुकडा पाडायचा, सगळ्यांनी एकदाच लढायचं, मराठ्यांनी एकाच ठिकाणी एकाच वेळेस एकदा, ती तयारी चालू आहे. बाकी गाठी भेटी सुरूच राहते. संजय शिरसाट येऊन बोलले की आमचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत, मी नेहमी भेटायला येत असतो, त्यांची तब्येत ठीक नव्हती म्हणून भेटायला. सगळंच एकत्र सामाजिक, सध्या सामाजिक चर्चा पण, राजकीय चर्चा पण, तब्येतीचं पण माझ्या. काय मी काय लपून न ठेवत गाड्यानं, मला ना ते अर्धवट नाही बोलता येत. आणि ते मग हातचा राखून बोलायचं म्हणलं माणूस गोत्यात येत असतो. हा, त्यामुळे जे आहे ते क्लिअर आहे. नरेंद्र पाटील असं म्हटले की मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यासंदर्भात समाधानी आहेत आणि महायुतीचं सरकार आल्यानंतर तुमच्या ज्या मागण्या आहेत त्या निकाली काढून आल्यावर ना मी काय म्हणतो, होते तर वरकम नाही दिले, होते तर वरकम नाही दिले, चला ठीक आहे. त्याचा बोलण्याचा उद्देश आहे. आता आमच्या समोर सामूहिक उपोषणाची लढाई आमच्या समोर सध्या, कारण जे हालापेष्टा झाल्या समाजाच्या, खूप हालापेष्टा झाल्या समाजाच्या, खूप. कोणी नाही राहिलं माझ्या समाजाला आणि माझ्या समाजाच्या बाजूने, कोणी नाही राहिलं. ते बोलणं एवढंच माझ्या समाजाच्या बाजूने, गोड बोलणं, भावनिक बोलणं, लाडीगुडी लावणं, एवढंच आहे माझ्या समाजाच्या बाजूने. खरं दुःख माझ्या समाजाचं कोणी जाणून घेत नाही. त्याला आरक्षण पाहिजे. प्रत्येक 5 वर्षाला हेच म्हणलं जातं, तुम्हाला देऊ, तुम्हाला आरक्षण देऊ, तुमच्या मागण्या मान्य करू, तुमचं जातीच्या लेकराचं कल्याण करू, हे करू, बघू, हे पाठच झालंय आमच्या. माझ्या समाजाचं दुःख कोणी जाणत नाही. माझ्या समाजाला आरक्षण पाहिजे ते मी घेणार आहे, आणि ते बी ओबीसीतूनच घ्या. या ठिकाणी संजय शिरसाट सुद्धा येऊन भेटलेत आणि ते म्हणले महायुतीचं सरकार येईल आणि तुमच्यासोबत भेट झाली, पण आरक्षणाबद्दल काही चर्चा झाली का? ते म्हणतात महायुतीचं सरकार येईल त्याबद्दल. आता आल्यावर ना, आल्यावरच ना, आता तोच विषय झाला ना. मग ते हे बघा, भेटीत फरक आहे. आता ते त्यांचा राजकीय शब्द आहे, त्याला मी काय करू? राजकीय शब्द आहे त्याला, तो राजकीय शब्द म्हणतात. ते म्हणतात आमचं येईन, हे म्हणतात आमचं येईन. अरे तुमचं दोघाचं येईन, आमचं गावात येतं आरक्षण. ते म्हणतात आमचं येणार आहे, हे म्हणतात आमचं येणार आहे. तुमचं कोणाचं तरी येईल, नाही तर तुम्ही 6 जण मिळून सरकार करता, त्याची अडचण नाही, त्याची काही अडचण नाही. आमचं आरक्षणाचं काय? 42 वर्ष गेले ना. अण्णासाहेब पाटलाचं बलिदान गेलं, अण्णासाहेब जावळे पाटलाचं गेलं, मेटे साहेबाचं गेलं, वडजे साहेबांचं गेलं. आज 450 पेक्षा जास्त माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या लेकराचं बलिदान गेलं. हे 450 पोरांचं बलिदान माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्यांचं स्वप्न साकार करणं माझी जबाबदारी, कारण स्वतःचे कुटुंब उघड्यावर पडलेत. 450 पोरांचे जेवढे बलिदान महाराष्ट्रात मराठा आरक्षणासाठी गेलेत, यांच्या घरातला आक्रोश नाही बघूच वाटत नाही. त्यांचे संसार उघड्यावर पडले, ते आमच्यासाठी लय महत्वाचं आहे. त्यांचं स्वप्न साकार करणं आमच्यासाठी लय महत्वाचं आहे. खरे बलिदान ही आहेत 450 पोरांचे, हे मी नाही वाया जाऊन देणार. माझ्या गरीबाला लय आशा आहे आरक्षणाची, लय आशा आहे. राजकारण नको हो. मराठ्यांच्या डोक्यात काहीच नाही. बरं, मराठ्यांच्या डोक्यात संभ्रम नाही, फेमरम नाही, काही नाही. हे चुट्टे चाट्टे आहेत का 2-4 महायुतीचे, 2-3 महाविकास आघाडीचे, हे गावात जाऊन लोकांना म्हणतात संभ्रम आहे, आपल्या पाटलाचा आदेश आहे. काय आदेश द्यायचा रे? गोरगरिबाला सगळं कळतं संकेत काय आहे, हे संभ्रम निर्माण करतात गोरगरीब. मी सरळ आज पुन्हा एकदा सांगतो, संभ्रम काहीच नाही. लोकसभेला सांगितलं तुम्हाला ज्याला पाडा त्याला पाडा, ज्याला निवडून आणा त्याला. विधानसभेला पण तेच सांगितले. संभ्रमाचा काय संबंध आहे? काहीच संबंध नाही ना. फक्त यावेळेस थोडंसं हेही महत्वाचं सांगतो तुम्हाला, महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला,
मतदानाला जाताना तुम्ही कोणत्याही पक्षात असाल, माझे हात जोडून तुम्हाला सगळ्याला विनंती, तुम्ही कोणत्याही पक्षात असाल, मराठा मोठा आहे, सगळ्या पक्षात विखुरलेला आहे, तुम्हाला हात जोडून विनंती, फक्त मतदानाला जाताना स्वतःच्या पोराला विचारून मतदान केंद्रावर जा, पोरीला विचारून जा. मी नेत्यासाठी मतदान करू, पक्षासाठी करू का आरक्षणासाठी करू, एवढंच पोराला विचारा. ज्याचे पोरगण पोरगी घरी नाही, शिकायला गेलेलेत सॉरी, त्यांनी फोन करून आपल्या पोरीला पोराला विचारा, मी नेत्याला मतदान करू, नेत्याच्या बाजूने पक्षाच्या बाजूने करू का आरक्षणाला करू, त्या बाजूने करू, एवढं मात्र विचारा. कोणीही स्वतःच्या लेकराला न विचारता मतदान केंद्रावर जाऊ नका. शेतकरी मराठ्यांनी सुद्धा आपण आपल्या पोराला, पोरीला, नातवाला विचारा, मी नेत्याला मोठं करू का पक्षाला मोठं करू, मतदान कोणाला करू का आरक्षणाच्या बाजूने करू, हे मात्र विचारा. तुम्ही जर आरक्षणाच्या बाजूनं नाही राहिले, आरक्षणाला विरोध करणारे जर नाही पाडले, तर तुमचे लेकरं तुम्हाला कधीच माफ नाही करणार. आपल्या लेकराच्या मागणीच्या बाजूने राहा, एवढीच माझी हात जोडून विनंती. संभ्रम फेमरम काही डोक्यात ठेवू नका. मी कोणालाही पाठिंबा दिलेला नाही. महाराष्ट्रात जो जो उमेदवार असेल, मग तो कोणाचा असेल, आता उमेदवार म्हणलं मी संपला विषय. आता महाराष्ट्रातल्या प्रत्येक मतदारसंघात असणारा विधानसभेला उभा राहिलेला उमेदवार कोणचाही असो, एकालाही आपला पाठिंबा नाही. मालक हा समाज ठेवलाय, मत त्याच्या हातात आहे, मालक ते वे. मी कोणाच्याही दावणीला मराठा समाज बांधला नाही, माझा ऐकतो म्हणून. मालक त्यांना ठेवलंय, तुम्हाला ज्याला मतदान करायचं त्याला करा, ज्याला पाडायचं त्याला पाडा. मालक स्वतः तुम्हाला ठेवलंय, तुमच्यावर काही संकट येऊ नये ही पूर्ण काळजी मी घेतली. आता पुन्हा शेवटचं सांगतो, माझ्या मराठा समाजानं ज्याला मतदान केलंय, ज्या आमदाराला केलं असेल, ज्या उमेदवाराला केलं असेल, आणि तो निवडून आलाय किंवा काही हो, तुम्ही तर काम केलंय त्याचं, त्याने तुम्हाला साथ देणं. याचबरोबर आणखीन एक गोष्ट सांगतो, तुम्ही ज्याला मतदान केलंय ना, त्या आमदारात फक्त मला नाव सांगा, गुपचिप कानात, याला आम्ही केलं, ह्यो तुमच्या सहकार्याला कसं उभा राहत नाही, ह्यो मागण्या कसा मांडत नाही, मी ते बघतो. तुम्ही त्याची काळजी करू नका. म्हणून संभ्रमात मराठ्याने राहू नका. कोणाला करावं कसं करावं, संभ्रम फेमरम काय नाही, एक शिक्का एकजुटीने चालायचं सगळ्यांनी. अजिबात गडबडीत राहायचं नाही, गोंधळात राहायचं नाही. मी कधीच सांगणार नाही, माझ्या पोटात जे आहे ते तोंडात असते. मी कधीच संभ्रम निर्माण करत नाही. पहिल्या दिवशी एक बोलायचं, दुसऱ्या दिवशी एक बोलायचं. मी सॉरी, तुम्ही शेवटपर्यंत माझी वाट उगाच बघू नका. मी कसली सूचना देणार नाही, कसला आदेश फादेश काही नाही. मी काहीही सांगणार नाही. तुमच्या हातात आहे कोणाला करायचे, आणि केल्याच्या नंतर फक्त मला कधीही का सांगा की आम्ही याला केलं, मग ते कशा तुमच्या मागण्या तुमच्या कामं करत नाही ते मी बघतो. त्याची काळजी करू नका तुम्ही. कालीचरण महाराजांनी संजय क्षीरसागर यांच्या मतदारसंघामध्ये जे वक्तव्य केले त्याच्या संदर्भातही काही चर्चा झाली का तुमच्यामध्ये? ते ह्या बाबाला एक तर काही गरजच नाही. ह्या बाबाला एक तर काही गरजच नव्हती. संत महंताला मानणाऱ्यातले आम्ही लोक आहेत. संत महंत आरक्षणाचा बाबाचा संबंधच काय येतो बा? बाबाचा आणि आरक्षणाचा संबंध काय? ठीक आहे, त्यांना लय वाटतं बा काहीतरी म्हणलंय ते. मी रात्री आता बरंच बघितलं, मला टाइम नव्हता. ते बाबा रात्री मला दाखविले की मी कुठं राक्षसच आहे, मी कुठं हा असंच करतो, मी तसंच करतो, काय आणखीन बरंच सांगितलंय बा त्यांनी बाबांनी. ही बाबाचा विषयच नाही ना. बाबाने आम्हाला वारकरी संप्रदायाचे संस्कार शिकवले पाहिजेत. सगळ्या ग्रंथाचं वाचन केल्याच्या नंतर ते ज्ञान आमच्यात संत महंतांनी टाकलं पाहिजे. आम्हाला एकजूट राहण्यासाठी आवाहन केलं पाहिजे. हे बाबांचं काम आहे. बाबांचं हे काम नाही आरक्षण काय आणि ते शब्द त्याचा दिशी पेल्यासारखा, त्याचं डोळे ते कसं झालेलं असे बुडुंग 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 बा त्याचा बाबा तो आहे. हा, ते काय विचित्र प्राणी आहे ना तू कोणचा बाबा आहे? तो तेच आहे हो, डोंगरावर बारू तू ते हात असं करतो बुडुंग 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 बुंग बुवा त्याचा बुवा तो आहे. तू का बुवा आहे का यंद्रे? काय अरे तुम्ही आमच्यावर संस्कार टाकले पाहिजेत. आम्ही सगळ्या संत महंताला मानतो ना. तू बोलला तो आरक्षणाचा विषय काय? मग आपल्या आई बहिणीवर हल्ला झाला तेव्हा कुठे गेलता बाबा? तेव्हा ती हिंदू माया नव्हती का? मग आपल्या अंतरवालीची ती माया नव्हती हिंदूची?
तवा कुठे गेला माझ्या पोरांनी फाशी घेतली तवा कुठे गेला तू हिंदू नाहीत कधी फाशी घेणारे पोर आत्महत्या केलेले मराठा आरक्षणासाठी जो बाप शेतात काम करतो पोरं शिकितो 1% पोरगी हुकल्यावर ती जनावरासारखं रडती ती हिंदू नाही का रे ए टिकल्या हिंदू नाही कधी बोच्या गंध लावी तो कुठून काय आणून इतका मोठा काय तुला काय बेआकल्यासारखा नथ घालतो का इथं काय हिंदू धर्माचं संरक्षण करणारे गोरगरीब मराठी आहेत गोरगरीब ओबीसी आहे 12 बलुतेदार आहेत 18 पगड जातीचे शेतकरी कष्ट करणारे आहेत हा ही हिंदू धर्मावर ज्यावेळेस संकट येतं ना त्या टायमाला वार हे गरीब झेलतात तुमच्यासारखे येशीत कुलूप लावून आत बसते हा डोके गोरगरीब फोडून घेतात आणि धर्माचं रक्षण करतात तो यासारखे नाही करीत तुला घेणंच काय होतं मला काहीच कळत नाही भाऊ तुला कधी बोललो का मी तू कोण आहे मला माहित नाही तू वर या गळात दिसतो खाली या गळात दिसतो तुला काही बोललो बी नाही बाबा मी तू पुढून टिकल्या लाव मागून लाव कुंकून लाव आम्ही बोलतो नाही बाबा तुला काही बोललो का बाबा पत्रकार बांधव मग काही चुकलं का आम्ही गरीबाची लढाई आहे गरीबाचे लेकर आहेत गरीबाचे लेकराचा आक्रोश लई आहे बाबा तुला दुःख नाही कळायचं बाबा गरीबाचं आमच्या तुला नाही कळायचं आमच्या गरीबाचं दुःख किती बेकार आहे ज्यावेळेस शेतमजुरी करून 1-1 रुपयाची पुंजी जमा केली 1-1 रुपये आणि लेख शिकविली किंवा पोरग शिकविलं ते नोकरीला नाही लागल्यावर आईबापाचं काय दुःख आहे त्या पोराचं काय दुःख व्यसनी झाल्यावर ते तुला नाही कळायचं बाबा आमचे लोक मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी हमाल्या करतात गाड्या उडीतेत कंपन्यात लोखंडाच्या कंपन्यात कामं करतात दिवसभर लोखंड उचलितेत सिमेंट उचलितेत टपऱ्या चालितेत रात दिवस छोटे छोटे गाड्यावर वडापाव विकतेत रिक्षा चालवते टॅक्सी चालवते त्यांचं दुःख बाबा तुला नाही कळायचं बाबा तुम्ही पाकिट घेऊन कीर्तन करणारा तुम्हाला नाही कळायचं बाबा आमच्या गरीबाच्या भावना खरा वारकरी संप्रदाय आणि खरं हिंदुत्व चालवणारे महाराज खूप येते या राज्यात आणि देशात खूप कट्टर येतो ग ते हिंदुत्व धर्म चालवणारे आणि वारकरी संप्रदाय चालवणारे कट्टर आहेत त्यांच्या चरणी नतमस्तक होतात आम्ही कधी बी गोरगरीब कधी पण आणि हिंदुत्व तुम्ही काय शिकवा आम्हाला आम्ही झोपेतून उठलं राम राम म्हणतो रोज काय माहिती तुला काय माहिती तुला बाबा रोज झोपेतून उठले गाव खेड्यात राम राम करतो आम्ही एकमेकाला तुला काय कळायचं बाबा आमचं दुःख नाही कळायचं गरीबाचं एकदा गरीबाच्या घरात जाऊन बस आणि आरक्षण कशाला लागतंय हे विचार आमचं एकट्याच आम्हाला काय बाबा आम्ही हिंदू नाहीत का तुला हिंदूचा एवढा कळवळा आहे 1.5 दिवसात तुला एवढा कळवळा आला बुचडा बांधला मागून तो आणि पुढून टिकला लावला तुला एवढा हिंदुत्वाचा कळकळा आला तू माझ्या गरीब लेकरांचं काय हाल आहेत हे एखाद बार विचारले का बरं आम्ही हिंदू आहेत हिंदूत मराठा धोक्यात आलाय हिंदूत एकटा अर्धा मराठा आहे अर्धा एकटा मराठा आहे धोक्यात आलाय का म्हणला नाही तू हिंदू आहेत मराठी ते चल दे त्यांना आरक्षण बाकीच्या हिंदूतल्याला कसं काय दिलं हिंदू मधल्या बाकीच्याला दिलं ना आरक्षण मग ह्या अर्धे हिंदू राहिले यांना का दिलं नाही कमून थोबाड उचकटलं नाही तू त्या किड्याला सुपारीचा गुटखा खाणारा तू आम्हाला शिकायला लागला कसं काय तुमचा आदर करावा संत महंत तोंडातून धर्माच्या पलीकडं वारकरी संप्रदायाच्या ग्रंथाच्या पलीकडे शब्दच येऊन देत नाहीत त्याला म्हणतात कट्टर ग्रेट महाराज आणि तशा महाराजांच्या चरणी आम्ही लोक नतमस्तक होतो हमेशा लीन राहतो त्यांच्या पुढं आदराने वागतो आम्ही तू कोणचा बाबा तुला काय देणं घेणं होतं आमच्या आरक्षणाचं काय तो काय गुतलं होतं घेतली असेल सुपारी बाबा तो ठीक आहे तुला काय व्हायचं असेल पुढे तू होईन तुला काय व्हायचं आमच्या कशाला नादाला लागतो उगाच आम्ही काय केलं तो गोरगरिबांच्या लेकरात काय हालीत 1% जर हुकलं तर आमचं उभं आयुष्य लेकराचं व्हायला जातं उभं आयुष्य म्हणतो मी बाबा अय बुवा उभं आयुष्य आमचं व्हायला जातं ए ह्यांद्रे ऐक ना हॅलो बुवा आमचे लेकरं ज्यावेळेस शिकत आहेत 1% हुकत आहेत का ए एक नाही 1% हुकलं ना वावरी केले किती जण दाखवतो तुला वावरी केलेले ए माईक तोंडात धरला होता त्यांनी मी त्याचं भाषणच बघितलं सगळं माईक चौके ऐक यायचा बाबा तू ऐक आमचे बापानी वावरही केलेली किती दाखवू तुला पोरगी नोकरीला नाही लागली पोरग नोकरीला नाही लागलं लोकांच्या तिथं सालगडी म्हणून किती दाखवू बुवा तुला ए हिंदी गाणे ऐकणारे
ऐक, कोणचा धर्म चालितो? किती जण आत्महत्या केलेला दाखवू? आमच्या आईच्या कंपाळी कुंकुन राहिलं 4-4 वर्षाचे लेकरं सांभाळती, नवऱ्यानी मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केल्यामुळे. तुला काय होतं रे बोलायला बुवाचे? तुला काय होतंय? तुला काय होतंय? राग झाली, घरावर संकट आलंय, फीस भरायला नाही. फीस कालचं सांगतो बोला तुला, कालचं ए बाबा, कालचं सांगतो तुला. प्रवीण भैया पिंगळेंनी आत्महत्या केली, बापाजवळ पैसे भरायला नव्हते. बापाला सांगावं तर बापाच्या वेदना भयंकर असतात, नको सांगायचं म्हणून पोराने आत्महत्या केली. घरी जातो की एकदा त्या, नुसतं उंबरा ओलांडून दाखव मला त्या घराचा. किती आक्रोश आहे. कोणचं हिंदुत्व चालितो तू? आम्ही छत्रपतीच हिंदुत्व चालवतो आणि ते मान्य आहे आम्हाला. तू कोणचं हिंदुत्व चालितो? टिकल्या लावतो म्हणजे तू कसले शान आहे का? मला तुला बोलायचं नव्हतं, पण मी आधी ऐकलं नव्हतं. रात्री ज्यावेळेस मी मीडियात बाईट दिली तेव्हा ऐकलं नव्हतं. तो ती बोलायची स्टाईल होती ना, ती डेंजर होती बाबा. तुला मराठ्यांचा तिरस्कार इतका हाई कशामुळं? आतून चेडी घालतो का नाही माहित नाही लोकाला. वरून नुसतं कपड्याने झाकून घेतलं म्हणजे तू काय महात्मा झाला का? तो बोलण्याची स्टाईल मी रात्री बघितली म्हणून मग आज डोकं खवळे. तुला काय जाणीव आहे? माझ्या बापाच्या, मराठ्यांच्या बापाच्या अंगावर कपडा नाही, आई स्वतःला चप्पल घेत नाही, लेकर शिकिती. तुला काय अक्कल आहे रे? कोणचा बॉल लागून गेल्यावर तू कुठला मराठ्याच्या जीवावर मोठा झालेला पाकिटा घेऊ फुकट कीर्तन करतो का तू? तुला काय हालेत आमच्या माहिती आहे का रे? काय स्टाईल होती बोलायची ती. मुंबईला मरच्या गेला, मुंबईला मरच्या गेला. तू काय कुठं का एखादी याच्यात होता काय गुडगुड्या? ते डोंगरावर भारताना हात करतोय ट्याव 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 ट्याव. तू काय एक पिक्चर काढू एखादा? तू आमच्या काय गोरगरीबाच्या नादी लागतो? तुला मराठी परवडून नाही द्यायची. ए बुवा, तुला मराठी परवडून नाही द्यायचे. तू मला खवळून घेऊ नको. मै तळपायाची आग फक्त मराठ्यांसाठी डोक्यात जाती, तळपायाची आग मस्तकात जाती माझ्या. मी मराठ्यांना लय जपतो. माझ्या गोरगरिबांना त्रास झाला मी सहन नाही करीत. मी कोणालाच मोजित नाही, मी आडवं मारतो कोणाला पण. तुला खरं सांगतो बाबा, मी माझ्या समाजाला मी लय जीव लावतो. तू काही करू शकत नाही माझ्या मराठीचं या राज्यात. तू काहीच करू शकत नाही. तू किती टुकार हे काय त्या तर भाषणात म्हणलाय जणू तो मी बिले कोण काय हाय टुकार. त्या टुकर पोरांना खिशात घालून हिंडत येत मराठीचे पोरं. तुझ्यासारखे टुकार खिशात घालून हिंडत येत मराठीचे पोर रोज. तुला काय, तू माझ्या लय हाल येतो बाबा. पत्रकार साहेब, तुम्हाला मी तळतळीनं सांगतो, माझ्या समाजाचे लय हाल येत, लय दुःख आहे माझ्या समाजाचं. माझा समाज ऊस तोडतो, हमाल्या करतो, शेतात राबतो रोज रात्रंदिवस. जर त्याचा लेकरू नाही नाव करायला लागलं आणि ते जर व्यसनी झालं तर बापाची घालमेल काय तुला काय कळते रे बा? वांगाड जाऊन कुडून आणलं कुडून नाही, बद ग सगळ्या दुनियाचं. सपाट दिसतं ह्याकडे त्याकडेला बघितलं तर. काय राव, कोणचं हिंदुत्व चालित राव तुम्ही? बाकीच्या महाराजा बघ बरं, आयला काय सज्जनता आहे त्यांच्या अंगात, काय संस्कार आहेत वारकरी संप्रदायाचे, मोठमोठाले धर्म चालवणारे. बघ ना तू, शंकराचार्य कसे आहेत, मोठमोठाले महंत कसे आहेत, पुजारी देवबाप्पा ते पण बघा कसे आहेत, किती सज्जन माणसं आहेत. हे कुठून आणले घाणी? असली असती का प्रचाराला? काय सरकार तुम्ही, काय मतदान फोडायला निघाले? काय केलं माया मराठ्याचा तिरस्कार करायला बाबा? माया मराठीने काय केलं तुला? तुला एखाद्या बार दुखविलं का माया मराठीने? माया मराठीने तुला दुखविलं म्हणून तू इतकं बोलला. एखाद्या बार तुला कुणी म्हणलं तो पाय पडते राहू लोक, नुसतं टिकली लावली म्हणून. काय बोलावं राव, मला बोलायलाच काही नाही राहिलं. माझ्या समाजाचं दुःखच कुणी समजून घ्या ना. कुणी उठतं ना आरक्षणावर बोलतं, कुणी उठतं ना आरक्षणावर बोलतो. कमून माझे हिंदू असून सुद्धा मराठीचे लेकरं मारायला निघालात तुम्ही? हे देत आहे का तुमचा धर्म आम्हाला? हे उपकार फेडायला लागले का आमचे? हिंदू धर्म टिकविलाय मराठ्यांनी. अफगाणिस्तान पोत हानीत गेलेत मराठी धर्म टिकवायसाठी. ए बा, तू वाचिव बिटानू, कोणचे पुस्तक वाची तू? पुस्तकं कोणचे वाचितो? ह्या मराठ्यांनी धर्म टिकवण्यासाठी काय नाही केलं. राब शेतात राबायचे, धर्म टिकवण्यासाठी लढायचे सुद्धा. आजही तेच करतात माझे मराठी. का रे बाबा तुला एवढा तिरस्कार आहे माझ्या मराठ्याचा? तुला पक्ष मोठा करायचा एखाद्याचा म्हणून, एखाद्याला तुला आमदारकी एखादी घ्यायची म्हणून माझ्या जातील हिनवायला तू? अरे सगळे थुकायला लागलेत महाराष्ट्रातले
सगळे महंत, सगळ्या जाती धर्माचे महंत, एकतर शेवटचं सांगतो, एकतर धर्मात संतात जातच नसायला पाहिजे, तेच आम्हाला शिकवण देतात. आम्ही जातपात मानत नाहीत. धर्म जे चालक आहेत, जे प्रचारक आहेत, ते धर्मात जाती भेद नको, जाती जाती दंगली नको, धर्मात दंगली नको, ही शिकवण देतात. संत तुकाराम महाराजांचा, जगद्गुरु तुकाराम महाराजांचा गाथा तेच सांगतो. तू कोणते पुस्तक वाचितो? आमच्या लेकराचं दुःख जाणून घ्या ना, मराठ्याचं दुःख जाणून घ्या ना, तुला काय तिरस्कार आहे एवढा मराठ्याचा, याचं उत्तर दे बरं. मराठ्याच्या जीवावर मोठा होतो, एवढ्या गाड्यात हिंडू तू, आणि तू हे काय शिकवायला लागला? काय वाटोळं केलं माझ्या मराठ्याने तू, म्हणून तू मराठ्याचं वाटोळं करायला निघाला पक्षासाठी? चांगलं नाही बाबा आहे. हा बरं का बुवा, चांगलं नाही आहे. हा चांगलं नाही. पाणी टाकी जावा इथून पुढं. धन्यवाद. बिना पाण्याचं नाही हे करावं. हे बच्चे बी घरी बसतील, तिथून फोन करते. कोणते बोचे आता? ही छोटी मोठी तू लवकर आला म्हणून का, तू उशीर आल्यावर नाही करत आपण. पाचला उठलो ते बी बोचत होते मग नंतर. नाही, मी घेतच नाही. जरा बसायचं